आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। मुख्य न्यायाधीश माननीय प्रकाश बचले साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण। जत बार असोसिएशनची भव्य उपस्थिती। भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 77वा प्रजासत्ताक दिन जत दिवाणी व फौजदारी न्यायालयात दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला। या सोहळ्यात जत दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय प्रकाश बचले साहेब यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणानंतर उपस्थित मान्यवर, वकील व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीताला मानवंदना दिली। यावेळी संविधानाचे महत्त्व, न्यायव्यवस्थेची सामाजिक जबाबदारी तसेच लोकशाही मूल्याचे संरक्षण यावर विचार व्यक्त करण्यात आले। प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संविधानातील न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूलभूत मूल्यांची आठवण करून देणारा पवित्र दिवस असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। या कार्यक्रमात जत बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार म्हामाने, उपाध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब गडदे, सचिव ॲडव्होकेट चोडाप्पा कारंडे यांच्यासह ॲडव्होकेट भारत गडदे, ॲडव्होकेट शिवशंकर खटावे, ॲडव्होकेट साजिद सौदागर, ॲडव्होकेट प्रकाश नाईक, ॲडव्होकेट ईश्वरप्पा हदिमनी, ॲडव्होकेट अलगोंड वज्रवाड, ॲडव्होकेट अशोक नेटवे, ॲडव्होकेट आबासाहेब करे, ॲडव्होकेट अण्णाराया रेवूर, ॲडव्होकेट श्रीपाद अष्टेकर, ॲडव्होकेट आर.डी. कदम, ॲडव्होकेट म्हामाने मॅडम, ॲडव्होकेट साळे मॅडम, ॲडव्होकेट मुल्ला मॅडम, ॲडव्होकेट जाधव मॅडम यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती। याशिवाय जत बार असोसिएशनचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण न्यायालय परिसर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाला असून कार्यक्रम शांत, शिस्तबद्ध व राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या वातावरणात पार पडला। या सोहळ्यामुळे न्यायालयीन अधिकारी व वकिलांमध्ये संविधानिक मूल्यांबाबत जागरूकता अधिक दृढ झाली, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।